त्या दत्तात्रेयाच्या वर्णनाप्रमाणे ती मूर्ती जर आपल्या डोळ्यासमोर नाही उभी राहिली, आपल्या डोक्यात जर ती नाही उभी राहिली, तर अपेक्षित फळ मिळत नाही. प्राणायामाने आयुष्यवर्धन होतं. आता म्हणजे काय होतं? त्या व्यक्तीला 120 वर्ष आयुष्य हे दिलं गेलेलं आहे. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री पाल श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम 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 ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण गुरुचरित्र आता वाचन करायला सुरुवात करणार आहोत. त्यातल्या प्रत्येक ओवीचा काय अर्थ आहे, आपण तो कशा पद्धतीने घ्यायला हवा, हे फार महत्त्वाचं आहे. कारण गुरुचरित्र नुसतं वाचायचं नाही आहे, तर तो समजून वाचलं तर त्याचे परिणाम जास्त मिळतात. वाचनाने, मंत्रपठणाने तर मिळतातच, परंतु ते जर आपण समजून वाचलं की हे काय म्हणायचं आहे यांना. उदाहरणार्थ, त्यामध्ये त्रिमूर्तीचं वर्णन केलेलं आहे, ब्रह्म विष्णू महेश दत्तात्रेयांचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन करताना ते वर्णन आपल्याला समजायला हवं, आणि समजल्यावर त्या दत्तात्रेयाच्या वर्णनाप्रमाणे ती मूर्ती जर आपल्या डोळ्यासमोर नाही उभी राहिली, आपल्या डोक्यात जर ती नाही उभी राहिली, तर अपेक्षित फळ मिळत नाही. आणि आपल्याला आपला उद्देश पूर्ती जर करायची असेल, आपल्याला संकल्पपूर्ती जर करायची असेल, तर त्या वर्णनाचं चित्र आपल्यासमोर उभं राहायला हवं. याचे वैद्यकीय परिणाम काय होतात ते आपण नंतर बोलू. दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला वाचायच्या वेळेला, की योगशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे की प्राणायामाने आयुष्यवर्धन होतं. आता म्हणजे काय होतं? प्राणायाम केल्याने तुमचं आयुष्यवर्धन म्हणजे आयुष्य वाढतं. कसं काय? तर याचं मुख्य कारण असं आहे, किंवा याचं जी काही पद्धत आहे किंवा ज्या कारणमीमांसा आहे या पाठची, ती अशी आहे की जन्मपत्रिकेला प्रत्येक व्यक्तीचा ज्याचा जन्म होतो त्याची पत्रिका असते, जन्मपत्रिका. आणि त्या प्रत्येक जन्मपत्रिकेमध्ये 12 ग्रह असतात, 12 खाणं असतात, घरं. आता प्रत्येक घराला 10 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. असे म्हणून प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती, त्या व्यक्तीला 120 वर्ष आयुष्य हे दिलं गेलेलं आहे. परमेश्वराकडनं म्हणा, निसर्गाकडनं म्हणा. आता आयुष्य कशा एककांमध्ये मोजतात, म्हणजे जसं आपण दूध लिटरमध्ये मोजतो, आपण एखादं घनपदार्थ आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, तसं आयुष्याचं एकक काय आहे, युनिट, तर ते वर्ष नाही आहे.
तर ते काढण्यासाठी प्रत्येक घराला 10 वर्ष पत्रिकेप्रमाणे दिलेलं आहे आणि पत्रिकेमध्ये 12 घरं असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, मानवाला 120 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. दुसरा भाग याचा असा आहे की आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो आणि ही क्रिया अविरत चालू असते. आता श्वास सामान्य व्यक्ती सामान्य पद्धतीमध्ये दिनचर्येमध्ये तो श्वास घेण्यासाठी 2 ते 2.5 सेकंद लागतात आणि सोडण्यासाठी 2 ते 2.5 सेकंद लागतात. अशा पद्धतीने 4 ते 5 सेकंदांचं एक सायकल श्वासाचं पूर्ण होतं. आता असं 4 ते 5 सेकंदाचं एक सायकल जर आपण म्हटलं तर एका मिनिटाला साधारणतः 5 सेकंदाचं म्हटलं तर 12 ते 14 श्वास होतात. एका मिनिटाला 12 ते 14 श्वास. मग त्याचे एका तासाला किती? ते साधारणतः एका तासाला आपण साधारणतः 21,900 वगैरे असे काहीतरी श्वास आपण घेतो. मग हे झाले एका तासाचे. मग 24 तासाचे किती? त्याचा गुणाकार करायचा. 24 तासाचे गुणाकार करायचा आणि नंतर मग 24 तासा म्हणजे एका दिवसाला. मग 365 दिवसाचे म्हणजे एका वर्षाचे आपण किती श्वास घेतो आपण एका. आणि असे मिळून 120 वर्षाचे तास आपण श्वास जर आपण काढले तर ते काहीतरी 94-95 कोटी श्वास होतात. आपल्याला दिलेलं आहे आयुष्य हे तुम्ही 94 कोटी श्वास तुम्ही घ्या. 94 श्वास तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येकाला. आता 94 कोटी श्वास हे जर प्रत्येकाला दिलेले आहे तर प्रत्येक श्वास हा जर आपण 4 ते 5 सेकंदांचा जर घेतला याचं सायकल तर आपण 120 वर्ष आयुष्य जगू शकतो. पण असं होत नाही. आपल्याला सांगितलेलं आहे की काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षड्विकारांपासून दूर राहा. का? कारण या प्रत्येक षड्विकारांनी जेव्हा व्यक्ती ग्रासतो त्यावेळी त्याचे श्वास वाढतात, सायकल कमी होतं. म्हणून प्राणायामाने सांगितलेलं आहे. मग प्राणायाम कसा करायचा असतो? प्राणायामामध्ये काय सांगितलं आहे की प्राणायाम घ्यायचा म्हणजे श्वास घ्यायचा, थांबायचा, सोडायचा आणि थांबायचा. काय करतो आहे आपण याच्यामध्ये? आपण त्या सायकलची लांबी वाढवतोय. आता एका श्वासाची लांबी वाढली की आयुष्यवर्धन झालं. म्हणजे तुम्ही दिलेले श्वास जपून जपून वापरतायत. आणि म्हणून योगशास्त्राने जे सांगितलं आहे अगदी सत्य आहे. त्याप्रमाणे कासवाचं जर तुम्ही सायकल जर बघितलं तर ते 10 ते 12 तासांचं असतं. म्हणजे श्वास एकदा घेतला आणि तो श्वास सोडला आहे तर 10 ते 12 तासांचं. म्हणून कासव हा 700, 800, 900, 1000 वर्ष जगतो. त्याचं आयुष्य आहे. जंगली प्राणी, वाघ म्हणा, आणखीन काही जंगली श्वापद आहे, सिंह, यांचे श्वास बघा तुम्ही, पटापट होतात. म्हणून यांचं आयुष्य 10 ते 12 वर्ष, 15 वर्ष जास्तीत जास्त, याच्या पलीकडे नसतं. आता हा प्राणायाम, असा प्राणायाम मला वाचताना कसा उपयोगात आणायचा आहे? मला गुरुचरित्राचं किंवा कुठलीही पोथी वाचताना माझा प्राणायाम व्हायला हवा, ते पण साध्य करायचं आहे. म्हणजे गुरुचरित्र वाचताना किंवा कुठलीही पोथी वाचताना, वाचन करताना त्यात जे लिहिलेलं आहे, ज्याचं वर्णन केलेलं आहे, ते वर्णन डोक्यात आलंच पाहिजे, समोर उभं राहिलंच पाहिजे डोळ्यासमोर.
आणि ते वाचन करताना प्राणायाम पण व्हायला हवा. इतकं जर झालं तर त्याचे परिणाम हे द्विगुणित होतात, त्याचे परिणाम निश्चित होतात. आपला संकल्पपूर्ती 100% साध्य होतो. उदाहरणार्थ आता आपण वाचनाला सुरुवात करू. श्वास पूर्ण घेऊन घेतला. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री पाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमो नमः. ओम 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 ओम. आता ही पूर्ण ओवी मी 2 श्वासामध्ये वाचली. असा प्रत्येक वाचताना आपल्याला श्वास पूर्ण घ्यायचा, ओवी जितकी वाचता येईल तेवढी वाचायची आणि नंतर मग श्वास सोडायचा. पुढची ओवी घेताना परत श्वास घेताना, म्हणजे आपल्याला वाचनही होईल, प्राणायामही होईल आणि आपल्याला त्याचं वर्णन पण करतं. आता वर्णन करताना जे काही वर्णन आहे ते कसं घ्यायचं, त्याचा अर्थ कसा बघायचा, खाली दिलेला आहे सगळ्यात अर्थ. आपण आता वाचनाला सुरुवात करू. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री पाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम 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 ओम. आता ध्यानम बालार्क प्रभमिंद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम शांतन्नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञनकादिभिः परिवृत्तं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. आता हा जो श्लोक आपण वाचला, या श्लोकाचा अर्थ जर आपण नाही कळला, प्रश्नच नाही. त्याच्यामध्ये जर तो तसाच जरी वाढला, तो मंत्र आहे, तो श्लोक आहे, मंत्रात्मक आहे, आपल्याला त्याचा फायदा मिळणारच मंत्रोच्चाराचा. परंतु त्या श्लोकामध्ये दिलेलं काय आहे हे जर आपण कळून वाचलं, आपल्याला समजलं, ते जर चित्र आपल्याला उभं राहिलं तर त्याचे परिणाम द्विगुणित होतात. उदाहरणार्थ बालार्क प्रभमिंद्र नील जटिलम. आता याचं काय आहे, या सुंदर ध्यान श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे समजून ध्यान करावे. समजून अर्थ समजायचं आणि मग आता ध्यानम त्याने सांगितलं, आता ध्यान करा. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं, हा श्लोक म्हणायचा आणि ते चित्र वर्णन आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. बलवीर प्रमाणे कांतिमान, इंद्रनील प्रमाणे कृष्ण वर्ण जटेने युक्त, भस्माच्या उटीने शोभणारा शांत, अनाहत नादामध्ये मनोवायूचा लय झालेला अनाहत, व्याघ्र चर्म परिधान करणारा, सनकादिकांसारख्या ब्रह्मवेत्यांनी परिवेष्टित, सिद्धजनांनी संसेवित व योगी लोकांनी सर्वकाळ स्वानंदाने ध्यान करण्यास योग्य असा अत्रिनंदन दत्ताचे आम्ही हृदयात चिंतन करतो. हे वर्णन हा श्लोक म्हटल्यानं समोर यायला पाहिजे, त्याचे द्विगुण बघा. मग हा झाला ध्यान झालं. पुढे काय, ओम नमोजी विघ्नहरा. आता बघा याच्यात लक्ष घ्या. ओम नमोजी विघ्नहरा, गणपतीला गजाननाला म्हटलेला आहे विघ्नहरा. लक्षात द्या, तो नुसता विघ्नहरा नाही आहे, तो विघ्नकर्ता पण आहे. त्याचं स्मरण जर नाही झालं तो विघ्न करू पण शकतो. आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये हे तुम्हाला मी सांगेल की तो विघ्नकर्ता पण आहे आणि विघ्नहर्ता पण आहे. म्हणून आपल्याला विघ्न हरण्यासाठी त्याचं स्मरण गरजेचं आहे. म्हणून त्याला विघ्नहरा म्हटलेलं आहे. गजानना गिरिजा कुमरा,
गिरिजा, गिरिजा म्हणजे पार्वती, पार्वतीचा तो कुमार आहे म्हणून गिरिजा कुमारा. जय जय लंबोदरा, ज्याचं पोट उदर ज्याचं लांब आहे असा तो लंबोदर. एकदंता शूर्पकर्णा, एकदंता त्याला एकदंत आहे आणि शूर्पकर्णा सुपासारखे कान आहे. आता हे वाचताना जर माझ्यासमोर चित्र उभं नाही राहिलं, वर्णन जर नाही राहिलं तर फरक पडतो. फरक पड म्हणजे कसं की त्याचे उपयोग नाही त्याचा, जसा पाहिजे तसा होत नाही. मग हे चित्र डोळ्यासमोर उभं राहायला हवं. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. हे वाचताना त्या लंबोदराचं, त्या गजाननाचं चित्र उभं राहायला हवं. हलविसी कर्णयुगले तेथुनी जो का वारा उसळे, त्याचे नि वाते विघ्न पळे, विघ्नांतक म्हणे तुझं. तुझं काय म्हणतात? विघ्नांतक म्हणतात. का विघ्नांतक आपण का म्हणायचं? कारण आपण त्याचे स्मरण करतोय, आपण पूजा करतोय. तुझे शोभे आनन, आनन म्हणजे मुख, जैसे तप्त कांचन, त्याचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन कशासाठी केलेलं आहे? हे वर्णन केलेलंच याच्यासाठी आहे, याच्या पाठीमागे उद्देशच आहे की तो तुम्ही डोळ्यासमोर आणायचं आहे, ते चित्र उभं करायचं आहे. तप्त कांचन, तप्त कांचन म्हणजे काय? तप्त कांचन म्हणजे सोने. तप्त कांचन अगदी गरम तापविल्या सोन्याप्रमाणे तुझे काय आहे? तुझे मुख आहे चकचकीत सोन्याप्रमाणे. जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभा म्हण. उदित म्हणजे नुकताच उगवत असलेला, प्रभा सूर्य. उदित प्रभा रमण म्हणजे नुकताच उगवताना, सूर्य उगवताना जशी त्याची प्रभा फाकते, जसं त्याचं तेज असते, तसं तुझं आनंद आहे. तैसे तेज फाकत असे, तसं तुझे ज्याप्रमाणे सूर्याचं, उगवणाऱ्या सूर्याचं तेज कसं फाकतं सगळीकडे, तशाप्रमाणे तुझं तेज सगळीकडे फाकत आहे. विघ्न कानन छेदनासी, बघा त्याचं स्मरण बघा कशा पद्धतीने करायचं, हे डोक्यात यायला पाहिजे. आपण प्रार्थना करतो आहे विघ्न कानन, विघ्न कानन म्हणजे जंगल, फॉरेस्ट. विघ्न माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या उद्देशपूर्तीमध्ये जी काही विघ्न आहे, जे काही विघ्नांचं जंगल आहे, यांच्या हे विघ्न कानन छेदनासाठी, हे कापण्यासाठी, याचा छेद करण्यासाठी, म्हणजे सगळे विघ्न नाश होण्यासाठी. विघ्न कानन छेदण्यासाठी हाती फरश धरलेला असेल. मला सहाय्य होतोय, तू कसा होतोय? मला तू सहाय्य हो, कसा होतो? सहाय्य व्हायचं आहे तर माझ्या उद्देशपूर्तीमध्ये जे काही विघ्न आहेत, ते विघ्नांचं छेदन करण्यासाठी तू काय केलेलं आहे? तर हाती फरश धरला आहे. फरश म्हणजे कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडीने सगळ्या विघ्नांचं छेदन करतोय. नागबंध कटीसी उरग यज्ञोपवित, नागबंध कटीसी, नागबंध म्हणजे कमरेला काय आहे? कमरेला त्याचं सर्प आहे. नागबंध, कमरेला त्याचा सर्प गुंडाळलेला आहे. आणि नंतर मग उरग यज्ञोपवित, यज्ञोपवित म्हणजे जानवे, तर त्याने जानवे घातलेलं आहे. हे त्याचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन आपल्याला डोळ्यासमोर वाचताना यायला हवं. चतुर्भुज दिससी निका, चतुर्भुज त्याला 4 हात आहेत. चतुर्भुज म्हणजे 4, 4 दिससी निका, निका म्हणजे सुंदर. विशालाक्षा विनायका, विशालाक्षा त्याचे डोळे कसे आहेत? विशाल आहे. हत्तीचे कसे, गजाचे कसे डोळे विशाल असतात, तसे तुझे डोळे विशाल आहेत विनायका. प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्न करून, प्रतिपाळीसी विश्वलोका सगळ्या विश्वाच्या विश्वांमधील लोकांमध्ये त्याचं पाळतो, त्याचं प्रतिपालन करतो. कसा करतो? निर्विघ्न करून, त्यांचं सगळ्यांचं विघ्नांचं हनन करून तू त्यांचा प्रतिपाळ करतो. तुझे चिंतन जे करीती, म्हणून म्हणतात तुझे चिंतन जे करीती, कशाला चिंतन करायचं आहे? तर अशा पद्धतीने जे तुझं चिंतन करतात,
तया विघ्ने न बांधती, त्यांना विघ्ने बांधत नाहीत. सकळाभिष्टे सारथी अविलंबेसी. सकळाभिष्टे म्हणजे काय? सकळाभिष्टे, अभिष्ट म्हणजे आपलं जे काही उद्देश, मनोरथ, मनकामना, इच्छा. सकळाभिष्टे सारथी, सकळा सर्व अभिष्टे म्हणजे तुमच्या सर्व इच्छा साध्य होतात. अविलंबेसी, सगळ्या आपल्या इच्छा प्राप्त होतात. कधी? जर असं वाचताना अशा पद्धतीने जे काही वर्णन केलेलं आहे गजाननाचं, ते वर्णन उभं राहायला हवं, तर आपले सकळाभिष्टे साध्य होतात. सकळ मंगळ कार्यासी. मंगल कार्य, प्रत्येक व्यक्ती हा मंगल कार्याला करायलाच हवा. त्याने जे काही कार्य करायला हवं ते सगळी कार्य मंगलच असायला हवी. आणि या प्रत्येक मंगल कार्यासी प्रथम वंदिजी तुम्हासी, कारण तो विघ्न करताही आहे. तुम्ही जर त्याला स्मरण केलं नाही, त्याचं पूजन केलं नाही, सर्वप्रथम तो विघ्न करता पण आहे. तर तो विघ्न करता मला त्याला पहिल्यांदा पूजायचं आहे, त्याचं स्मरण करायचं आहे की बाबा नमस्कार करायचा आहे, त्याला प्रार्थना करायची आहे. आणि या सगळ्या मंगल कार्यालयामध्ये मला तू सहाय्य हो, माझे विघ्न तू हनन कर. चतुर्दश विद्यासी. चतुर्दश विद्यासी म्हणजे चतुर्दश म्हणजे 14 विद्यांचा तो नायक आहे. म्हणजे तो जर प्रसन्न झाला तर तुम्हाला 14 विद्या ज्या काही आहेत त्या सर्व साध्य होतात. स्वामी तुची लंबोदरा, म्हणजे या 14 विद्यांचा स्वामी तू आहे. हे लंबोदरा, हे गजानना, या 14 विद्यांचा स्वामी तू आहेस. जर तुझी कृपा जर झाली तर या 14 विद्या सुद्धा मला प्राप्त होतात. वेदशास्त्र पुराणे तुझेची असे लेखन. आता बघा इथे समजायचं आहे थोडं. वेदशास्त्र पुराणे तुझेची असे लेखन, ब्रह्मादिकी या कारणे स्तविले असे सुरुवरी. या ओळीचा अर्थ फार गर्भित अर्थ आहे याच्यामध्ये, की वेदशास्त्र पुराणे हे कोणी लिहिलं आहे? हे त्या महात्म्यांनी लिहिलेलं आहे, ज्यांना गजानन प्रसन्न झाला, ज्यांना गणपती प्रसन्न झाला. कसा प्रसन्न होणार? त्याचं वर्णन वाचताना, त्याची स्तुती करताना, त्याचं पूजन करताना हे चित्र समोर उभं राहिलं की तो प्रसन्न होतो. आणि ज्याला तो प्रसन्न झाला मग तो वेद रचिता होतो, मग तो उपनिषद रचिता होतो, मग पुराणे रचिता होतो, शास्त्र रचिता होतो. तर असं ज्यांनी वेद रचले आहेत, ज्यांनी शास्त्र, पुराणे, 18 पुराणे हे सध्या रचना केलेलं आहे, रचनात्मक त्यांची रचना केलेली आहे वेदशास्त्र पुराणांची, त्यांना गणेश प्रसन्न झाला म्हणून त्यांनी करू शकले आहेत ते.